कोकण विदर्भात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय। बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे। रायगडमध्ये पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने या सगळ्या पार्श्वभूमीवर दिलेला आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उमेश, काय नेमका हवामान खात्याने विशेषतः रायगडकरांसाठी सूचना जारी केलेल्या आहेत? निश्चितच रिद्धी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल ते हवामान खात्याने सध्या एक आपला जो ऑरेंज अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आणि काल दुपारपासून थोडीशी पावसाने उसंती घेतलेली आहे। मागील 2 दिवस पाऊस होता सतत, पण थोडीशी उसंती घेतलेली आपण पाहतो की तरी देखील 1-2 सरी आहेत ज्या पावसाच्या त्या मोठ्या ह्या पडता आहेत। सिंधुदुर्गामध्ये कुडा असेल, सावंतवाडी असेल, मालवण असेल, कणकवली असेल, या सगळ्याच तालुक्यामध्ये पावसाच्या सरी ह्या मोठ्या पडता आहेत। काही ठिकाणी पावसामुळे पडझड झाली होती आणि सकल भागामध्ये पाणी देखील साचलं होतं। अशी परिस्थिती, सध्याची परिस्थिती ही सिंधुदुर्गातली आहे। आणि थोडी उसंती घेतली असेल, 1-2 मोठ्या सरी येत आहेत आणि ह्या सगळं पाणी पुन्हा एक नदी नाल्यांना येतंय आणि अशी सध्या परिस्थिती सिंधुदुर्गातली आहे। रत्नागिरीतली आहे, रत्नागिरीतल्या नद्या आहेत त्या देखील ओसंडून भरून वाहत आहेत, पण इशारा पातळी अजून त्यांनी पार केली नाही। थोडी त्यांची पातळी सध्या इशारा पातळीच्या खाली आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी थोडंसं समाधान व्यक्त होतं की पाऊस कमी आहे, असं एकत्रित परिस्थिती आहे। निश्चित उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी बघूया। सांगलीमधील वारणा आणि कृष्णा नदी ही पात्रा बाहेर पडून वाहतीये। अलमट्टी धरणातला विसर्ग वाढवला गेलेला आहे। अलमट्टी धरणामधून 1 लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे। चांदोलीमध्ये मात्र अतिवृष्टी कायम आहे। कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होतीये, त्याच्यामुळे भीती वाढली आहे।